नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 साठी आपण प्रिपरेशन करीत आहोत. पेपर 2 इतिहास या विषयातून जर आपण 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करणार आहात, तर यामध्ये लक्षात घ्या सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. पहिला कॉमन पेपर असतो आणि सेकंड पेपर जर आपला हिस्ट्री आहे, तर हिस्ट्रीमध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमात दिलेले आहे. आता या 10 युनिट सुरुवातीच्या 3 एन्शियंट वर आहे. नंतर आपल्याला दिसून येईल मध्यकालीन भारताचा इतिहास आणि 3 आहे परत आधुनिक इतिहासावर. लास्ट युनिट आहे आपल्याला युनिट 10. कशावर? तर इतिहास लेखनशास्त्र म्हणजे हिस्टोग्राफीवर. आजचं पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण 80 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचं इतिहास लेखनशास्त्रावर आधारित प्रश्न विथ डिटेल सोल्युशन मित्रांनो आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण इतिहास लेखनशास्त्रावर आधारित पूर्वी 10च प्रश्न विचारले जायची, पण आता आपल्याला 10 पेक्षा अधिक प्रश्न 2025च्या प्रश्न संचामध्ये आलेला आहे. त्यामुळे या युनिटचं महत्त्व देखील परीक्षेला भरपूर आहे. व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी कंप्लीट सिलेबस कोर्स अवेलेबल आहे. या कोर्सचं महत्त्व म्हणजे हिस्ट्रीमध्ये 10 युनिट आहे, ज्या तुम्हाला लाईव्ह शिकवलं जाईल. लाईव्ह सेशन पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. सरावासाठी MCQs आहे टॉपिक वाईज आणि कुठलंही बुक न वापरता सरळ तुम्ही नोट्स वापरल्या तरीही शॉर्ट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. 6 वर्षाचं PYQ विथ डिटेल सोल्युशन मिळेल. 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबत नेट पेपर 1 आणि सेट पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट आहे या कंप्लीट कोर्स सोबत. नवीन बॅच आपली सुरू होत आहे 26 जानेवारी 2026 पासून. सो ऑफिशियल नंबर्स आहे. कोर्स जॉईनिंगची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. सो सुरू करूया व्हिडिओ लेक्चरला. डॅश पुनर्जीवना काळातील इतिहास लेखनशास्त्रांचं वैशिष्ट्य काय? सरळ प्रश्न आहे. पुनरुज्जीवन काळातील इतिहास लेखनाचं काय महत्त्व आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? इतिहास हा मानवी इच्छांचा इतिहास आहे. बी. इतिहास म्हणजे निसर्गाचा इतिहास. सी. इतिहास म्हणजे जडतत्वांचा इतिहास किंवा ऑप्शन डी. इतिहास म्हणजे चर्चचा इतिहास. सो पुनर्जीवन संबंधित योग्य उत्तर आहे इतिहास हा मानवी इच्छांचा इतिहास आहे. पुनर्जागरणकालीन इतिहास लेखनामध्ये मानवतावादावर खोलवर प्रभाव होता. इतिहासकारांनी मध्ययुगीन चर्च केंद्रित आणि धर्मशास्त्रीय इतिहासापासून दूर जाऊन मानवी कृती, मानवी प्रेरणा, मानवी भावना, मानवाचे कर्तृत्व यांवर फोकस केलं आणि धर्मनिरपेक्ष विषय आणि मानवी अनुभवांवर भर दिला. समोर आहे पुढीलपैकी चर्च इतिहास लेखनशास्त्रांचे वैशिष्ट्य नसणारं विधान कुठलं? कोणतं नाही यावर फोकस करा. काय म्हटलेलं आहे? कुठलं नाही? ते वैश्विक आहे. ब. ते नियतिवादी आहे. सी आहे ते स्थानिक आहे की डी. त्यांचं कालखंड पडतात. तर चर्च इतिहास लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्थानीय आहे. वैशिष्ट्य नाही. ठीक आहे. चर्च इतिहास लेखनाकडे आपण पाहतो सार्वत्रिक म्हणजे देवाच्या योजनानुसार संपूर्ण मानवजातीला व्यापणारे देवी नियोजित देवी इच्छेचे मार्गदर्शन केलेले. कालखंडात विभागलेले आहे. अनेकदा बायबलमधील किंवा धर्मशास्त्रीय युगानुसार विभागलेले आहे. तो स्थानीय नसून कारण दृष्टिकोन जे आहे जागतिक आणि सार्वत्रिक असतो. तो प्रादेशिक किंवा स्थानिक घटनांऐवजी देवाच्या उद्देशांच्या प्रकटीकरणावर केंद्रित आहे. समोरचा प्रश्न आहे ऐतिहासिक अभ्यासामध्ये उद्देशवाद म्हणजे काय? प्राचीन दूरसंचार पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास. बी आहे ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण, त्यांच्या मूळ उद्देश आणि अंतिम धैर्यांवर आधारित. सी आहे सुरुवातीच्या टेलिग्राफीशी संबंधित ऐतिहासिक कलाकृतींचं परीक्षण की ऑप्शन डी. ऐतिहासिक घडामोडींच्या कालक्रमांचं वर्णन करणारी संज्ञा.
तर योग्य उत्तर आहे ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण त्यांच्या मूळ उद्देश आणि अंतिम धैर्यांवर आधारित. ऐतिहासिक अभ्यासात हेतुवाद म्हणजे इतिहासाचा अर्थ, उद्देश, रचना किंवा अभिप्रेत परिणामांचा संदर्भात लावतो. म्हणजे घटनांना एका पूर्वनिश्चित धैर्यांकडे किंवा अंतिम निष्कर्षांकडे जाताना पाहणे. साम्राज्यवादी विचारसरणी समाविष्ट करण्याचं धोरण पुढील गोष्टींवर आधारित आहे. हा प्रश्न जो आहे ना साम्राज्यवादी इतिहास लेखनावर आहे. ऑप्शन बघा, 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. एका प्रदेशाच्या मूळ संस्कृतीशी अनुकूल होऊन वसाहतवादी लोक समृद्ध होऊ शकतात ही कल्पना. बी आहे स्थानिक लोकांना स्वतःची मूळ संस्कृती टिकवून ठेवण्याचा अधिकार आहे ही कल्पना. सी आहे मूळ जनसमुदायाला त्यांच्या भागाच्या अस्तित्वासाठी काय उत्तम आहे या ज्ञानाची कल्पना. की डी स्थानिक लोक टप्प्याटप्प्याने वसाहतवादी संस्कृतीत शोषले जातील ही संकल्पना. सो पर्टिक्युलर विचारलेला आहे की साम्राज्यवादी विचारसरणी कोणत्या गोष्टींवर आधारित आहे. तर साम्राज्यवादी विचारसरणी स्थानिक लोक टप्प्याटप्प्याने वसाहतवादी संस्कृतीद्वारे शोषले जातील ही संकल्पना जी आहे साम्राज्यवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट आहे राज्य पुनर्रचना आयोगांच्या सदस्यांमध्ये एस फजल अली हे विधिज्ञ, एच एन कुंजरू हे सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहासकार कोण होते. ए जवाहरलाल नेहरू, बी नवी गाडगीळ, सी के एम पडणेकर की डी आर सी मजुमदार. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे के एम पन्नेकर हे समाविष्ट होते. आता बघा राज्य पुनर्रचना आयोग यामधील सदस्य फजल अली होते, एच एन कुंजरू होते आणि के एम पन्नेकर हे 3 सदस्य आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे या मानव्य वंशशास्त्रज्ञ व्यक्तीने महाराष्ट्र संस्कृती हा पर्टिक्युलर बुक जे आहे ग्रंथ जो आहे तो लिहिला. ए दुर्गा भागवत, बी गोस घुरी, सी इरावती कर्वे की गोथक सोंथ्या यमर. सो महाराष्ट्र संस्कृती नावाचं ग्रंथ कोणाचा आहे. सो ऑब्विसली हा ग्रंथ आहे इरावती कर्वे यांचं महाराष्ट्र संस्कृती. नेक्स्ट जोड्या लावायचा आहे आपल्याला. आता बघा या साइडला जे लेखक आहे त्यांचं नाव आहे आणि दुसरं जे साइड आहे त्यामध्ये त्यांचं बुक लिस्ट आहे. पी रॉबर्टसन, अनिल सील, व्ही पी मेमन आणि पी जे ग्रिफिथ. अनदर साइड ट्रान्सफर ऑफ पॉवर इन इंडिया, इंडिया अंडर वेलेस्ली, एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम आणि फोर्थ आहे द ब्रिटिश इम्पॅक्ट ऑन इंडिया. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे बी होणार. कसं इथे बघा पी ई रॉबर्टसन यांचा ग्रंथ आहे इंडिया अंडर वेलेस्ली. अनिल सिले यांचा ग्रंथ आपल्याला दिसून येतं ट्रान्सफर ऑफ इंडियन पॉवर. व्ही पी मेमन जे आहे यांचा ग्रंथ आपल्याला दिसून येतं एमर्जन्स. ओके. अनिल सिले यांचा ग्रंथ आहे एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम. व्ही पी मेनन ट्रान्सफर ऑफ इंडियन पॉवर आणि हे जे पी जे ग्रिफिन आहे यांचं आहे द ब्रिटिश इम्पॅक्ट ऑन इंडिया. सो नेक्स्ट स्टीम बोट्स ऑन द इंडस याचं लेखक कोण आहे. हा पर्टिक्युलर बुक आहे ना याचं लेखक कोण आहे. क्लाइव्ह डीवी, बी आहे मायकल ॲडम, सी आहे जॉब हॉब्सन की धरमपाल. सो ऑब्विसली स्टीम बोट्स ऑन द इंडस हे क्लाइव्ह डीवी यांचा हा ग्रंथ आहे. नेक्स्ट आहे इमॅन्युअल वॉरलस्टाईन यांनी आपल्या विश्व पद्धत सिद्धांतात किती टप्पे सांगितले आहे. सो ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 5. सो किती टप्पे सांगितले आहे. टोटल 4 स्टेजेस यांनी सांगितलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कला इतिहासात वसाहतीक अर्थ लावण्याच्या भारतीयांकडून उत्तर देण्यात
डॅश आघाडीवर मांडले जातात. राजेंद्रलाल मित्रा, बी JDM बेगलार, सी आहे रामराज की आनंद क कुमारस्वामी. सो कला इतिहासात वसाहतीक अर्थ लावण्यात भारतीयांमध्ये आघाडीवर कोण आहे? तर आनंद कुमारस्वामी हे आघाडीवर आहे. ऑप्शन डी. नेक्स्ट आहे संपूर्ण इतिहास ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या इतिहास लेखन प्रणालीत संबंधित आहे? टोटल हिस्ट्री कोणत्या इतिहास लेखनात आपण अभ्यास करतो? ए मार्क्सवादी प्रणाली, बी प्रत्यक्षवादी प्रणाली, सी ॲनल्स की डी सबल्टन्स. सो ऑब्विसली आपण ॲनल्स टोटल हिस्ट्री संबंधित संकल्पना आपण अभ्यास करतो है ना. सो ॲनल्स गट काय म्हणतो? संपूर्ण इतिहास अभिप्रेरित आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ॲनल्स प्रणालीकडे जाऊया. नेक्स्ट आहे चर्च प्रणीत इतिहास लेखन शास्त्रानुसार क्रॉमिनल शकावली म्हणजे काय? आता बघा, चर्च प्रणीत इतिहासावर जवळपास भरपूरदा प्रश्न आलेले आहे, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा खूप व्यवस्थित हा भाग अभ्यासा. ए आहे महान व्यक्तींचं चरित्र, बी संतांचं चरित्र, सी चर्चच्या उदयाची कथा की डी विशिष्ट काळात व ठिकाणी घडलेल्या घटनांचं सविस्तर वर्णन. सो क्रॉनिकल म्हणजे काय? विशिष्ट काळामध्ये व विशिष्ट ठिकाणी घडलेल्या घटनांचं सविस्तर वर्णन हे क्रॉनिकल मध्ये आपल्याला दिसून येतं, त्यामुळे ऑप्शन आपण डी सोबत इथे जाणार आहोत. डी योग्य उत्तर आहे. आता इथे सुद्धा जोड्या लावायचं आहे. सेम इथे लेखकांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचं जे काही बुक लिस्ट आहे ना, ग्रंथसंग्रह, ते अनादर साइड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो मार्क ब्लो, फर्नांड ब्राडेल, सी आहे एम्युअल लॉ राय लादुरी आणि जॉक डेरेंडा. देन अनादर साइड आहे द स्ट्रक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ. सेकंड आहे रायटिंग अँड डिफरन्स. थर्ड आहे द टेरिटोरी ऑफ द हिस्टोरियन आणि फोर्थ आहे द हिस्टोरियन क्राफ्ट. सो मार्क ब्लॉच यांचं आहे हिस्टोरियन क्राफ्ट. कुठे दिसतं? ए आणि बी मध्ये. हे कट करा. देन फर्नांड ब्राडेल यांचा ग्रंथ कोणता आहे? द स्ट्रक्चर ऑफ द एव्हरीडे लाईफ म्हणून आहे. ठीक आहे. हा, सो मार्क ब्लॉच द हिस्टोरियन क्राफ्ट आहे. फर्नांड ब्राडेल यांचं द स्ट्रक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ आहे. इमॅन्युअल लॉ राय लादुरी यांचं कोणतं ग्रंथ आहे? तर यांचं आहे रायटिंग अँड डिफरन्स. आणि जॉक डेरेंडा यांचं आहे द टेरिटोरी ऑफ दी हिस्टोरियन म्हणून. ठीक आहे, तर बी सोबत जाऊया. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणतं इतिहासकार त्यांच्या सबल्टन अभ्यासात योगदानासाठी सुपरिचित आहे? याचा अर्थ या ऑप्शन मधून कोण असा आपल्याला इतिहासकार दिसून येतात जे सबल्टन गटाशी रिलेटेड आहे? ऑप्शन ए OP केजरीवाल, सी बी आहे बिपिन चंद्र, सी रणजित गुहा की KM पडणेकर. सो ऑब्विसली हे आहे रणजित गुहा, जे सबल्टन आपण अभ्यास करतो सबल्टन थेरीजची, हे रिलेटेड आपल्याला दिसून येतात, त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट आहे जॉर्ज स्कॉट यांच्या आराखड्यानुसार राजाबाई हा पुढील दोन वास्तुशैलींच्या मिश्रणातून बांधलेला आहे. ए स्कॉटिश आणि इंग्लिश मिश्र वास्तुशैली, बी ग्रीक आणि रोमन वास्तुशैली, सी व्हेनेशियन आणि भारतीय शैली की डी व्हेनेशियन आणि ग्रॉथिक शैली. सो ऑब्विसली मित्रांनो, हे जे आहे ना व्हेनेशियन आणि ग्रॉथिक शैलीने बांधलेलं आहे असं प्रकारे जॉर्ज स्कॉट म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या इंग्रजी साधनात पौरात्यवादी दृष्टिकोन पाहिले? या पौरात्यवादी दृष्टिकोनाचे फर्स्ट म्हणजे पहिले चिन्ह आपल्याला दिसून येतात. ए आहे थॉमस रो यांचा वृत्तांत, बी आहे 1672 पोर्ट सेंट जॉर्जचे रेकॉर्ड, सी आहे विलियम हॅजेसची रोजनिशी की राल्फ फिचचा वृत्तांत.
तर पौरात्यवादीचं पहिलं जे आपल्याला चिन्ह आहे ते थॉमस रो यांच्या वृत्तांतमध्ये आपल्याला दिसून येतात, त्यामुळे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे राज्यांचे एकीकृत प्रारूप पुढीलपैकी डॅश यांनी मांडले. ए बर्टन स्टाइन, बी हेरमान कुल्के, सी आहे स्टीफन ब्लेक आणि डी आहे राम शरण शर्मा. राज्याचे एकीकृत प्रारूप ना कोणी मांडलेलं आहे? हेरमान कुल्के यांनी मांडलेला आहे, त्यामुळे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे संदर्भ साधनांचं अस्सलता, ठीक आहे, तपासताना पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो? ठीक आहे, म्हणजे संदर्भ साधन आहे त्यांची अस्सलता जर तपासायचं आहे, ठीक आहे, तर त्या प्रक्रियेला त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? ए आहे पडताळणी, बी आहे अंतरंग परीक्षण, सी आहे दुय्यम परीक्षण आणि डी आहे बहिरंग परीक्षण. सो ऑब्विसली याला आपण काय म्हणतो? बहिरंग परीक्षण म्हणतो. आता बघा कागदपत्रांचं तपासणी करण्याकरिता आपण म्हणजे पर्टिक्युलर हिस्टोग्राफीमध्ये पाहतो, एक तर अंतरंग परीक्षण होत असतं, एक बहिरंग परीक्षण होत असतं आणि हे दोनही बघा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि समोर येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा हा संदर्भ साधन जो टॉपिक आहे इम्पॉर्टंट ठरणार आहे. नेक्स्ट आहे काकतीय राजा प्रतापरुद्रांचा काळ दख्खनमध्ये 2 वेगळ्या राज्य व्यवस्थेची सुरुवात करतो असं विधान कोणत्या इतिहासकाराने केले? रिचर्ड इटन, बी आहे जॉन एफ रिचर्ड, सी आहे केनेथ आर हॉल की डी स्टीवर्ट गार्डन. सो हे कोणतं स्टेटमेंट आहे? रिचर्ड इटन ह्या इतिहासकाराने हे पर्टिक्युलर स्टेटमेंट दिलेलं आहे. नेक्स्ट आहे पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने विजापूर राज्यांचं सरंजामशाही म्हणून वर्णन केलेलं आहे? ना विजापूरचं सरंजामशाही म्हणून वर्णन ऑप्शन 4 आपल्याला दिले आहे. तर पहिला आहे एम ए नईम, बी आहे JF रिचर्ड इटन आहे आणि डी आहे सलमा फारुकी. सो पर्टिक्युलर हा जो स्टेटमेंट आपण बघतो हे नईम यांचं आहे. एम ए नईम यांचं हे आहे कारण यांनी विजापूर राज्याला सरंजामशाही असं वर्णन केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे दक्षिण भारतीय लोकांना संबोधण्यासाठी द्रविडियन ही संज्ञा कोणत्या मानवशास्त्रज्ञाने प्रथमतः वापरली? ऑप्शन ए डॉक्टर SK चटर्जी, बी डॉक्टर BS गुहा, सी सर हर्बर्ट रिस्ली आणि डी बिशप कल्टवेल. ठीक, सो ऑब्विसली हे कोण आहे? बिशप कल्टवेल आहे ज्यांनी दक्षिण भारतीय लोकांना संबोधनासाठी द्रविडियन ही संज्ञा जी आहे प्रथमतः वापरली आहे. परत आपल्याला जुळवायची आहे जोडी. तर बघा हे आहे रायटर नेम म्हणजे लेखकांचं नाव आहे आणि हे त्यांचे बुक आहे. तर बघा SN सेन, MG रानडे, R आम, अलेक्झांडर डाउन. सो इथे बघा हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान, हिस्टोरिकल फ्रॅगमेंट्स ऑफ द मोघल एम्पायर, फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी आणि राईज ऑफ मराठा पॉवर. ठीक आहे, तर इथे जोडा लावून घेऊया आपण. सो SN सेन यांचा आहे राईज ऑफ मराठा पॉवर म्हणून, MG रानडे यांचं फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी, नंतर आर्म जे आहे यांचं आहे हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान म्हणून, अलेक्झांडर यांचं आहे हिस्टोरिकल फ्रॅगमेंट ऑफ द मोगल एम्पायर. सो सी सोबत जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे चर्च प्रणीत इतिहास लेखन शास्त्रांच्या योगदानात ही महत्त्वाची संकल्पना आहे. ए संस्थात्मक इतिहास, विस्तारित इतिहास, सी धार्मिक इतिहास की वैश्विक इतिहास. सो चर्च प्रणीत इतिहास लेखनामध्ये काय महत्त्वाचं आहे? तर वैश्विक इतिहास महत्त्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला दिसून येतं खालीलपैकी कोणी अल्तेकरियम पॅराडाइम हा वाक्यप्रचार वापरला आहे?
मैत्रेयी कृष्णराज आणि नीरा देसाई यांनी. बी आहे उमा चक्रवर्ती आणि कुमकुम रॉय. सी आहे कुमकुम संगारी आणि लतामणी. की डी मीनाक्षी थापण आणि व्ही गीता. सो ही जी वाक्यप्रचार आहे अल्तेकरीन्स पॅराडाईम म्हणून हे उमा चक्रवर्ती आणि कुमकुम रॉय यांनी वापरलेली आहे. त्यामुळे ऑप्शन बी सोबत आपण जाऊया. मार्क ब्लॉच इतिहासाची व्याख्या अशी आहे. कशा प्रकारे त्यांनी इतिहास संबंधित डेफिनेशन केलेलं आहे. वेळेतील मनुष्याचं विज्ञान. बी घटनांच्या कोणताही क्रम त्याच्या संबंधांमध्ये शोधला गेला. सी भूतकाळातील राजकारण की उदाहरणाद्वारे तत्वज्ञान शिकवणे. सो मार्क ब्लॉच यांनी कशा प्रकारचं डेफिनेशन केलेलं आहे तर मार्क ब्लॉच म्हणतात की वेळेतील मनुष्यांचं विज्ञान म्हणजे इतिहास आहे. सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इथे ए आहे. नेक्स्ट आहे मानवी स्वातंत्र्याची उलगडणारी कथा अशी इतिहासाची व्याख्या कोणी केली. ए जॉन सीली. बी लॉर्ड ॲक्टन. सी एफ.डब्ल्यू. मेटलँड. की डी हेनरी जॉन्सन. सो ऑब्विसली मानवी स्वातंत्र्याची उलगडणारी कथा ही इतिहासासंबंधित डेफिनेशन आहे. जे कोणी केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि नक्कीच ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपलं एक्झामिनेशन आहे तर 4 ऑप्शन आणि त्या 4 ऑप्शनमधून एक आपल्याला जे आहे चूज करायचं आहे. तर इथे लॉर्ड ॲक्टन जे आहे त्यांचं हे डेफिनेशन आहे की मानवी स्वातंत्र्याची उलगडणारी कथा म्हणजे इतिहास आहे असं कोण म्हणतं. लॉर्ड ॲक्टनने म्हटलेलं आहे. त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे जशी शासक तशीच जनता. हे विधान कोणाचं आहे. हे विधान कशाचं उदाहरण आहे. तर इतिहास लेखन शास्त्रमध्ये आपण पर्टिक्युलर एक इतिहासकार आणि त्यांची पुस्तके किंवा त्यांचं पर्टिक्युलर दृष्टिकोन एकच भाग इतिहास लेखनामध्ये मर्यादित नाही. तर इतिहास लेखन हा एक संपूर्ण असा भाग आहे जो आपल्याला समजणं खूप कठीण आहे. यासाठी थेरिकल पार्ट बघणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट ठरतं मित्रांनो. तर इथे बघा जशी शासक तशीच जनता विधान आहे हा कशाचं उदाहरण आहे. ए संश्लेषण. बी कार्यकारण भाव. सी सामान्यीकरण. की डी विश्लेषण. ठीक आहे. बर तर इथे तुम्हाला हे समजण्यामध्ये थोडा डिफिकल्ट होऊ शकतं म्हणून लक्षात घ्या. हे सामान्यीकरणाचं लक्षण आहे. काय होतं एखादी समस्या तुम्ही अभ्यास करीत आहात त्या अभ्यासासंबंधित विश्लेषण केलं संश्लेषण केलं आणि शेवटी तुम्ही काय केलं अर्थनिर्वचन केलं म्हणजे आपल्या शब्दात मांडलं आणि तुम्ही सारांश काढलं म्हणजेच काय होईल जशी शासक तशीच जनता म्हणजे सरते शेवटी तुम्ही एक पर्टिक्युलर तो काय केलेला आहे अर्थ जे तुम्ही डेटा काढलेला आहे त्यामधून सांगितलेला आहे. त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट आहे इतिहासकार हा डॅश प्रसंगाशी निगडीत असतो आणि संयोगाने घडत नाही असं घडत नाही. ठीक आहे. तर ए तर्कशुद्ध कारण. बी व्याख्या. सी गृहीतक. की डी सामान्यीकरण. सो इतिहासकार हा प्रसंगाशी निगडीत असतो आणि संयोगाने घडत नाही. हे कशाचं सेंटेन्स आहे तर व्हेरी करेक्ट हे तर्कशुद्ध लॉजिकल कारण जे आहे तर्कशुद्ध कारण जो आहे याचं हा काय आहे उदाहरण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सोबत आपण इथे जाऊया. नेक्स्ट आहे गाथा आख्यायना इतिवृत्ती आणि वंश. अनादर गट आहे ऐतिहासिक कथा घटना शाही वंशावळी आणि नाटक प्रशंसा करणे. ओके. सो ऑब्विसली गाथा काय आहे नायकांचं प्रशंसा करते. आख्यायिका काय करतं ऐतिहासिक कथा आहे. इतिवृत्ती काय आहे शाही हा शाही वंशावळी आपल्याला दिसून येईल. हा बघा गाथा नायकांचं हे प्रशंसा. ठीक आहे. आख्यायिका हे ऐतिहासिक कथा आहे. इतिवृत्ती या घटना संबंधित आहे आणि वंश हे शाही वंशावळी आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन ए सोबत आपण इथे जाऊया. नेक्स्ट आहे राष्ट्रीय चळवळीचे आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार होते. कोण होते के पी जयस्वाल.
बी आर के मुखर्जी, सी जी डी सरदेसाई की डी आर सी दत्त. काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय चळवळीला आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार कोण आहे? तर व्हेरी करेक्ट आन्सर इज आर सी दत्त आहे. ठीक आहे, आर सी दत्त यांनी काय केलेलं आहे, राष्ट्रीय चळवळीला आर्थिक व्यासपीठ दिलेलं आहे आणि यांचं बुक सुद्धा आपल्याला असल्याचं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्क्सवादी इतिहासकार ज्याने तुलनात्मक पद्धत आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन वापरला कशामध्ये? ऐतिहासिक अभ्यासासाठी. तर हे कोण होते? ए आर एस शर्मा, बी आहे रोमिला थापर, सी डी डी कोसंबी की इरफान हबीब. काय म्हटलेलं आहे, मार्क्सवादी इतिहासकार ज्याने काय केलं, तुलनात्मक पद्धत आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, आंतरविद्याशाखीय किंवा कंपॅरेटिव्ह मेथड वापरली. ठीक आहे, चलो हे कोण होती? तर कोण होते? तर डी डी कोसंबी होती. ऑप्शन सी. आंतरविद्याशाखीय म्हणजे काय? पर्टिक्युलर एक स्पेसिफिक सब्जेक्ट, या सब्जेक्टचं दुसऱ्या सब्जेक्टची कसा आहे, काहीतरी संबंध आहे. जसं इतिहासचा अभ्यास करताना भूगोल कुठे ना कुठे संबंधित असतो. ठीक. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते काम बिपिन चंद्रांचे नाही? ए आर्थिक राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ, बी आहे भारतातील राष्ट्रवाद आणि वसाहतवाद, सी आहे भारतीय इतिहासात अर्थ लावणे की डी आधुनिक भारतातील जातीयवाद. है ना? सो इथे लक्षात घ्या, बिपिन चंद्राचं कोणतं काम नाही? तर भारतीय इतिहासाचं अर्थ लावणे हा बिपिन चंद्र यांचं कार्य नाही आहे. त्यामुळे नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोण सबल्टन्स इतिहासकार नाही? ए शहीद अमीन, बी दीपेश चक्रवर्ती, सी ज्ञान पांडे की डी एच सी राय चौधरी. ठीक आहे, कोणतं? सबल्टन इतिहासकार. कसे इतिहासकार? सबल्टन्स कोण नाही म्हटलेलं आहे. सो ऑब्विसली एच सी राय चौधरी हे सबल्टन्स इतिहासकार नाहीत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य आहे. नेक्स्ट आपण परत जोड्या लावायचा आहे. मॉन्टेस्क्यू आहे, व्हॉल्टेअर आहे, एडवर्ड गिबन आहे, डेव्हिड ह्यूम आहे. आणि अनादर साइड रोम साम्राज्याचं ऱ्यास आणि पतन, त्यांच्या संबंधित ग्रंथ, इंग्लंडचा इतिहास, देन कायद्याचा आत्मा आणि लुई जे आहे 14व्याचे वय. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येतं, हे पर्टिक्युलर जोड्या. ऑब्विसली याचं सुद्धा एच आन्सर असेल. का बरं ए आहे? तर बघा, मॉन्टेक्यू यांचं कायद्याची आत्मा, व्हॉल्टेअर जे आहे त्यांचं लुई. ठीक आहे, लुई 14चे वय, एडवर्ड गिबन जे आहे ना रोमन साम्राज्याचं ऱ्यास, आणि डेव्हिड ह्यूम इंग्लंडचा इतिहास. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपलं जे आन्सर आहे ए आहे. सो नेक्स्ट आहे प्रश्न, वर्चस्ववादी संकल्पना विकसित झाली है ना, कोणी केली? मॅक्स वेबर, बी आहे ऑटो निओ ग्रामची, सी डर्कहेम की हल्डर. सो ऑब्विसली वर्चस्ववादाची जी संकल्पना मांडलेली आहे ऑटो निओ ग्रामची यांनी मांडलेली आहे. वर्चस्वाची संकल्पना विकसित केलेली आहे. त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन याचं लेखक कोण आहे? मायकल फुलकॉल्ट, बी एडवर्ब, सी अँटोनियो ग्रामची की डी लुसियन फेव्रे. सो ऑब्विसली मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन हा मायकेल फुलकॉल्टचा हा पर्टिक्युलर ग्रंथ आहे. याचं हे लेखक आहे. मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन म्हणून पुस्तकांचे कोण? फुलकॉल्ट. सो नेक्स्ट, ओके. सो डिस्ट्रॅक्टची संकल्पना पुढे मांडण्यात आली. रिचर्ड जे इव्हॅन्स यांच्याद्वारे, बी एरिक हॉब्सबॉमद्वारे, जॅक डेरेंडा की बॉर्डियू. ठीक आहे, तर म्हटलं काय आहे डिस्ट्रॅक्शन. ठीक आहे, तर हे जॅक डेरेंडाने मांडलेलं आहे. नेक्स्ट आहे
सेपरेशन ऑफ पॉवर हा ग्रंथ कोणाचा आहे? ए वॉल्टेअर, बी रूसो की मॉन्टेस्क्यू की जॉन लॉक? सेपरेशन ऑफ पॉवर्स, ठीक आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स हा ग्रंथ कोणाचा आहे? सो सेपरेशन ऑफ पॉवर मॉन्टेस्क्यूचा हा पर्टिक्युलर काय आहे? ग्रंथ आहे. कोणाचं? मॉन्टेस्क्यूचं. क्लिअर? चलो नेक्स्ट, हिंदू पॉलिटी हा ग्रंथ कोणी लिहिला? जी एस सरदेसाई, बी आहे के पी जयस्वाल, सी आहे जे एन सरकार की डी कृष्णस्वामी अयंगार? सो हिंदू पॉलिटी नावाचा ग्रंथ के पी जयस्वाल यांचा आहे, त्यामुळे हाही ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. देन आहे मिक्स कॉलनी म्हणजे मिश्र वसाहत प्रणाली कोणाद्वारे सादर करण्यात आली? ए आहे अल्मेडा, बी अल्बुकर्क, सी कॅब्रॉल की वास्कोडी गामा? काय म्हणता? मिश्र वसाहत, ठीक आहे, मिश्र वसाहत प्रणाली. ठीक आहे, चलो. सो ऑब्विसली अल्बुकर्क आहे यांच्याद्वारे हे सादर केलेली आहे. नेक्स्ट आहे परिशिष्टांबाबत कोणतं विधान खोटं आहे? हे अतिरिक्त माहिती देतं, त्यात टेबल आणि चित्र असतात, ते प्रबंधांच्या शेवटी असतं, की हे प्रबंधातील प्राथमिक टिप्पणी आहे? सो ऑब्विसली हे प्रबंधातील प्राथमिक टिप्पणी नसतं. परिशिष्टामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिले जातं, टेबल किंवा चित्र सुद्धा यामध्ये असू शकतात आणि हे शेवटी असतं. हे प्राथमिक किंवा प्रबंधावरील प्राथमिक टिप्पणी हे नसतं. चलो, इतिहास म्हणजे काय? व्हॉट इज हिस्ट्री? ए आर जी कोलिंगवुड म्हणतं, यांचं बुक आहे. ई पी थॉम्सनचं आहे, ई एच कार्लचं आहे की हेगेलचं आहे? ठीक आहे. सो व्हॉट इज हिस्ट्री हे कोणाचं आहे? ऑब्विसली ई एच कार्ल यांचं व्हॉट इज हिस्ट्री नावाचं काय आहे? ग्रंथ आहे. नेक्स्ट आहे लोगोग्राफर डॅश इतिहास लेखनाशी निगडीत आहे. ए लोगोग्राफर भारतीय, ग्रीक, रोमन की राष्ट्रवादी? सो लोगोग्राफर्स हे कोणाशी? ग्रीक इतिहास लेखनाशी निगडीत आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे बी. नेक्स्ट आहे लुसियन फावरे डॅश शाळेतील आहे? ए केब्रिज, बी ॲनल्स, सी सबल्टन की डी मार्क्सवादी? सो लुसियन फावरे जे आहे ना, ते ॲनल्स ग्रुपशी संबंधित आहे, त्यामुळे बी. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोण दिल्ली सल्तनतचा इतिहासकार नव्हता? ए अब्बास खान शर्वानी, बी अमीर खुसरो, सी जियाउद्दीन बर्णी की मिराज उद्दीन सिराज? सो ऑब्विसली अब्बास खान शर्वाणी हा दिल्ली सल्तनतचा इतिहासकार नव्हता. ठीक आहे. तर आहे संदर्भ ग्रंथ संदर्भ नेहमी अधोरेखित केले पाहिजे किंवा छपाईमध्ये तिर्यकांमध्ये ठेवले पाहिजे. कशा पद्धतीने आपल्याला संदर्भ ग्रंथ लिहायला हवं? लेखकाचं नाव, पुस्तकाचं शीर्षक, प्रकाशनाचं नाव की प्रकाशनाचं ठिकाण? सो ऑब्विसली पुस्तकाचं शीर्षक, लेखकाचं नाव, प्रकाशन. देन आपण बघतो की नेहमी अधोरेखित जे असतं ना, ते म्हणजे पुस्तकाचं शीर्षक असतं. ठीक आहे, त्यामुळे पुस्तकाचं शीर्षक या सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल संदर्भ ग्रंथामध्ये अधोरेखित मेन्शन असतातच. यानंतरचा प्रश्न आहे डॅश यांनी मध्ययुगीन भारतातील शहरी क्रांतीचा सिद्धांत मांडला? ए ताराचंद, बी मोहम्मद हबीब, सी डी डी कोसंबी की डी ए बी एम हबीबउल्ला? सो मध्ययुगीन भारतातील शहरी क्रांतीचा सिद्धांत मोहम्मद हबीब यांनी मांडलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एपिग्राफी हे विज्ञानावर आधारित आहे. काय आहे हे? एपिग्राफ म्हणजे काय? शिलालेख, बी भौतिक अवशेष, सी साहित्यिक ग्रंथ की अभिलेखागार? सो एपिग्राफ म्हणजे शिलालेख. ठीक, त्यामुळे ए. नेक्स्ट आहे पुस्तकात किंवा प्रबंधांची पुनरावृत्ती कोठे न्याय आहे? त्यासाठी 4 ऑप्शन आहे. जेथे जोर देणे आवश्यक आहे, बी आहे जेथे अध्यायाची लांबी कमी आहे, सी आहे लेखकाने त्यांचे युक्तिवाद स्पष्ट करणे आवश्यक आहे, की डी मूळ विधान दुसऱ्या संदर्भात फार पूर्वी केले आहे? तर इथे काय म्हटलेलं आहे? पुस्तकात किंवा प्रबंधाची पुनरावृत्ती कधी होत असतं? तर ते मूळ विधान विधान दुसऱ्या संदर्भात फार पूर्वी केलं आहे, तेव्हा त्याचं पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसून येतं.
नेक्स्ट आहे हेगेलचा विश्वास काय होता. ए भौतिक घटक इतिहासाला आकार देतात. बी आहे वंश विशिष्ट सभ्यता वर्तन ठरवते. सी आहे द्वंद्वात्मक प्रक्रियेतून कल्पनेने मानवतेची प्रगती होते. डी आहे राज्याऐवजी लोक इतिहासाचे निर्माते आहे. सो हेगेलचा विश्वास काय म्हणता आपल्याला, तर द्वंद्वात्मक प्रक्रियेतून कल्पनेने मानवतेची प्रगती होते असा हेगेलचा विश्वास आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे प्राथमिक कागदपत्रे विशेष आहे. कथा, इतिहासकार, व्यावसायिक द्वारे संकलित. बी आहे तोंडी खाती नंतर गोळा केलेली. सी आहे घटना दरम्यान किंवा लगेच नंतर लिहिलेले प्रत्यक्षदर्शी खाते. डी आहे ऐतिहासिक मजकूर असल्याची जाणीव न ठेवता लिहिलेली खाती. आता इथे काय म्हणतं, प्राथमिक कागदपत्रे प्राथमिक कागदपत्रे म्हणजे घटना दरम्यान किंवा लगेच नंतर लिहिलेली प्रत्यक्षदर्शी असतात. तर बघा, जेव्हा आपण पर्टिक्युलर हिस्ट्री चा विचार करतो किंवा इतिहासातून जेही संशोधन आपल्याला होताना दिसून येतात, अशा संशोधनाचा जर आपण विचार केलेलं तर हे लिहिण्यासाठी दोन प्रकारचे सोर्सेस आपण वापरतो. एक आहे प्रायमरी सोर्सेस आणि एक आहे सेकंडरी सोर्सेस. ठीक आहे. सो प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेसच्या माध्यमातून आपण लिहत असतो. पण प्रायमरी सोर्स काय होत असतं, तर प्रायमरी म्हणजे काय, पर्टिक्युलर इन्सिडेंट आणि हे इन्सिडेंटवर जे प्रत्यक्षदर्शी आहे असे जे सोर्स असतात ते म्हणजे प्रायमरी सोर्स आहे. आणि प्रायमरी सोर्सचं उदाहरण फॉर एक्झाम्पल कॉइन्स आहे ना. कॉइन्स, एखादी ऑफिशियल जे डॉक्युमेंट्स आपण बघतो, कागदपत्र आपण बघतो, हे सगळं प्रायमरी सोर्सेसमध्ये आपल्याला इन्क्लूड असल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्राथमिक कागदपत्र तेच होत असतं जे प्रत्यक्षदर्शीचे लिहिलेले असतं. नेक्स्ट आहे मार्क ब्लॉच यांचं प्रमुख काम आहे ब्रिटनचा इतिहास. बी आहे सामंत समाज. सी आहे भांडवलशाहीचा इतिहास. की डी रोमन साम्राज्याचा आर्थिक इतिहास. सो पर्टिक्युलर इथे विचारलेला आहे मार्क ब्लॉच यांच्याविषयी. सो मार्क ब्लॉच यांचं काम आहे सामंत समाज याविषयी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इथे बी आहे. समोरचा आहे न्यू हिस्ट्री. फ्रेंच न्यू हिस्ट्रीवर विशेष भर दिला आहे. कशामध्ये काय मेजर आहे त्यामध्ये उत्पादन तंत्रज्ञान. बी आहे सीमांत वर्ग. सी आहे तात्विक संकल्पना. डी आहे जागतिक प्रणाली विश्लेषण. सो फ्रेंच न्यू हिस्ट्रीवर भर कशामध्ये आपल्याला मेजर फोकस जे आहे ते दिलेलं दिसून येतं. सो ऑब्विसली जागतिक प्रणालीचं विश्लेषण फ्रेंच न्यू हिस्ट्रीमध्ये काय केलेलं आहे, विशेष वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं. देन आहे आयडी म्हणजे काय होतं, एकाच लेखक आणि कार्य. बी आहे खाली पहा. सी आहे तुलनात्मक. की डी खालील प्रमाणित संदर्भ. आता बघा पर्टिक्युलर आयडी म्हणजे काय, तर एकच लेखक आणि त्यांचं कार्य. ठीक आहे. आयडी याद्वारे संदर्भित केलं जातं. सो नेक्स्ट आहे खालील सरंजामशाही आणि वरून सरंजामशाही हे प्रबंधन कोणाचं आहे. पर्टिक्युलर हा थिसिस आहे. सो हा थिसिस कोणी मांडलेला आहे. ए मोहम्मद हबीब. बी ताराचंद. सी डी कोसंबी आणि डी आहे VN स्मिथ. सो इथं पर्टिक्युलर सरंजामशाही आणि सरंजामशाही. सो असा पर्टिक्युलर प्रबंध कोणी रचलेला आहे, डी कोसंबी यांनी रचलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे द लीडर फ्रॉम नॉर्थ इंडिया प्रकाशित करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण होते. ए मोतीलाल नेहरू. बी गणेश शंकर विद्यार्थी. सी मदन मोहन मालवी. की डी राजश्री टंडन. सो द लीडर फ्रॉम नॉर्थ इंडिया याचं प्रकाशन कोणी केलेलं आहे, मोतीलाल नेहरू यांनी. आणि नक्कीच आपल्याला बुक आणि पर्टिक्युलर बुक घेऊन घ्या
किंवा मग जे काही न्यूजपेपर आहे, मासिके आहे, या सगळ्यांवर आपल्याला येणाऱ्या परीक्षेत देखील प्रश्न विचारण्याचे भरपूर आपल्याला चान्सेस आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याला खूप व्यवस्थितरित्या आपल्याला करून घ्यायचं आहे. द नेक्स्ट आहे द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पॉवर एक्सप्लोरेशन इन अर्ली इंडियन हिस्ट्री याचं लेखक कोण आहे? ए. कुमकुम चॅटर्जी, बी. कुमकुम रॉय, सी. उमा चक्रवर्ती की डी. कुमकुम संगारी. काय म्हणतं? द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पॉवर. ठीक आहे. सो ऑब्विसली कुमकुम रॉय यांचं हा काय आहे पर्टिक्युलर लेखन आहे ना. चलो तर बी. नेक्स्ट आहे बदलत्या जगात इतिहासाची कल्पना कोणी लिहिली? ए. देबा प्रसाद चौधरी, बी आहे आर.जी. कोलिंगवुड, सी. रोमिला थापर, डी आहे E.H. कार. बदलत्या जगात इतिहासाची कल्पना. ठीक आहे. हा पर्टिक्युलर ग्रंथ यापैकी कोणाचा आहे? 4 ऑप्शन आहे. ऑब्विसली हे देबा प्रसाद चौधरी यांचं बुक आहे बदलत्या जगाच्या इतिहासाची कल्पना म्हणून. नेक्स्ट प्रश्न आहे नवीन साम्राज्यवादाची संकल्पना उदयाला आली. ए. 18व्या शतकाच्या उत्तरार्ध, बी आहे 19व्या शतकाच्या पूर्वार्ध, सी आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्ध की डी 20व्या शतकाच्या पूर्वार्ध. ठीक आहे. नवीन साम्राज्यवादाची संकल्पना कधी आलेली आहे? 19व्या शतकाच्या उत्तरार्ध जी आहे नवीन साम्राज्यवादी संकल्पना उदयाला आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट आहे इम्पेरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलाइज. हे पुस्तक कोणाचं आहे? ए. स्टॅलिन, बी. लेनिन, सी. ट्रॉट्स्की की डी. गोर्बाचेव. सो इम्पेरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलायझेशन किंवा कॅपिटलाइझम हा जो पर्टिक्युलर बुक आहे तो लेनिनचा आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला इतिहासकार आत्मचरित्र इतिहास मानतात? ट्रेव्हल रोपल, बी आहे ए. जे.पी. टेलर, सी आहे थॉमस कार्लाइल की डी. एडवर्ड गिबन. सो काय म्हटलेलं आहे? इतिहासकार आत्मचरित्र इतिहास कोणाचं लेखनाला मानतात? सो थॉमस कार्लाइलच्या. त्यामुळे सी. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. द रॉयल इंडियन नेव्ही ने बंड केले. कधीचा हा बंड आहे? 18 फेब्रुवारी 1946, बी आहे 20 मार्च 1946, सी आहे 7 एप्रिल 1946 की डी 4 जानेवारी 1946. सो द रॉयल इंडियन नेव्ही हा बंड झालेला आहे 18 फेब्रुवारीला. 18 फेब्रुवारी 1946 ला हा काय झालेला आहे? बंड झालेला आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते पुस्तक चर्च इतिहास लेखनाशी संबंधित आहे? ए. पेलोपोनेशियनचा युद्धाचा इतिहास, बी. देवाचे शहर, सी. इतिहास की रोमचा प्रारंभिक इतिहास. सो हे चर्च इतिहास लेखनासंबंधित पुस्तक कोणतं आहे? तर देवाचं शहर हा पुस्तक चर्च इतिहास लेखनासंबंधित आपल्याला काय करतं? माहिती देतं. त्यामुळे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे सिव्हिलायझेशन ऑन ट्रायल या पुस्तकाचं लेखक कोण आहे? ए. अर्नोल्ड टॉयनबी, बी. ऑसवाल्ड स्पेंगलर, सी आहे कार्ल मार्क्स की डी. कार्ल पॉपर. सो सिव्हिलायझेशन ऑन ट्रायल हा जो ग्रंथ आहे टॉयनबी यांचा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट आहे पर्शियन साम्राज्याच्या सुरुवातीच्या इतिहासाचं वर्णन केलं आहे कोणी? ए. हेरोडोटस, बी आहे डॅसिडस, सी. टुसिडाइस की प्लुटार्क. हे पर्शियन साम्राज्याचा इतिहास हेरोडोटस यांनी वर्णन केलेला आहे ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट आहे ट्रॉयम्बी डॅशची
सर्व समावेशक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सो पर्टिक्युलर ट्रॉयनबी यांनी कशाचं वर्णन केलेलं आहे असं हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन ए सभ्यता, ऑप्शन बी उत्पादन पद्धती, सी धार्मिक व्यवस्था, डी मानवी विकासातील कालावधी. सो पर्टिक्युलर ट्रॉयनबी यांचं वर्णन सभ्यतेविषयी आहे ना, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट आहे थर्मो लुमिनेसेन्स म्हणजे टीएल ही मोजमाप करून वस्तू डेटिंग करण्याची पद्धत आहे. कशाचा वापर होतो? कार्बन उत्सर्जन, किरणोत्सर्गी, भाजल्यापासून किंवा जाळल्यापासूनचा वेळ यातून माहीत होतं टीएल पासून, की चुंबकीय अभिमुखता यातून जाणून घेतलं जातं. तर भाजल्यापासून किंवा जळल्यापासूनचा जो वेळ आहे ना, ते टीएल चा मोजमाप करून जे आहे आपण जाणतो. नेक्स्ट आहे आर.सी. दत्त यांनी लिहिलेलं बुक कोणतं? ए भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट, बी आहे ब्रिटिश राजवटीत भारताचा आर्थिक इतिहास, सी आहे भारताचा प्रारंभिक इतिहास आणि डी आहे भारतीय आर्थिक जीवन भूतकाळ आणि वर्तमान काळ. सो आर.सी. दत्त यांचं ग्रंथ आहे ब्रिटिश राजवटीत भारताचा आर्थिक इतिहास आहे ना, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे कार्बन डेटिंगसाठी साहित्य कोणतं आवश्यक आहे? ज्वालामुखीचा राख, बी जीवाश्म, सी भाजलेलं किंवा जाळलेल्या विटा, की डी सेंद्रिय पदार्थ. सो सेंद्रिय पदार्थ जे आहे असणं आवश्यक आहे कार्बन डेटिंग तपास करण्यासाठी, त्यामुळे डी जे आहे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे मुल्ला अब्दुल कादिर बदायुनी यांचं ग्रंथ कोणतं? तारीख ए अकबरी, बी तबकत ए अकबरी, सी आहे मुतखाब उत तवारीख, की डी अफजल उत तवारीख. सो ऑब्विसली यांचं मुतखब उत तवारीख नावाचा ग्रंथ आहे बदौनी यांचं. सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत चला. थँक्यू.